सरकार शिकलो 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 म्हटलं मूर्ती कराय नात करते काय मूर्ती करायला शिकलो. आता आपल्या फॅमिलीला सांगतो कशी मूर्ती करायची असते. माझ्या पद्धतीनं करा. अशी मूर्ती करायची हे विशेष हार्ड. आता दोरे आणले पाहिजे आपल्याला. तर सरकाराने मी बसलेलो म्हटलं आज मूर्ती वगैरे आणायची कार्तिकला रायफलला आणि मूर्तीवाले आम्ही आलो घ्यायला. आता म्हणजे चला सरकार यूट्यूबवर आज सर्च करून आपण बघूया मूर्ती कशी तयार करते. तर थोडीफार बघितले आणि लगेच आमच्या डोक्यात आलं की मूर्ती कशी तयार करते. तर हे असं दावं घ्यायचं की असं काय करायचं आपल्याला आता हे दावं आहे बरोबर आहे का. एवढं पुढे सोडायचं तर ते काय होते असं दावं पुढे सोडायचं. अहो दाव सोडायचं किती पुढं. अरे गाठ मारायची आहे ना रे. आपण कशी गाठ मारायची हातभर हा मग सांगायचं तर व्यवस्थित सांगायचं ना. हा आता ही आपलं म्हणजे आपल्या नदीच तोंड केवढा आहे त्या मापानं ही असा एवढा आकार करायचा बरोबर आहे. एवढा आहे का कार्तिकचं तर कमी करू जरा कमी करा अजून थांबा. हा हे आहे बरोबर आहे. हा हा तर हे झालं कार्तिकच्या मापाचं तोंड. आणि हे एक पत्ता असा घ्यायचा ह्या साईडचा किंवा असं घ्यायचा. एक एडा मारायचा परत दुसरा एडा मारायचा आणि परत काय करायचं ह्यातनं वाहून घ्यायचं मधल्या ह्याच्यातनं. झालं मधल्या ह्याच्यातनं वाहून घेतल्यानंतर परत शीत जेव्हा आपण गॅप ठेवलाय ते गॅपमधनं शी वाहून घ्यायचं असं परत सेट करायचं हे असं. आणि हाय अशी सेम प्रोसेस कडे करायची. म्हणजे आता एवढा गॅप ठेवायचा एक एडा दुसरा एडा तिसऱ्या एड्याला तिथनं दोन्हीच्या मधनं आत घ्यायचं पोवायचं आणि परत त्यातनं बाहेर काढायचं. आपण जो गॅप ठेवलाय तिकडं नाक करती काय कसं आहे. झाली मूर्ती तयार. कार्तिक का मारलाय तुला का मारलोय रे कार्तिक काय झाले पाहुड्या तिकडे तिकडे दाखव मूर्ती दाखव आपली केली. पहिल्यांदा मूर्ती केली बरं का आपण पहिलं कसं आहे काय विषय कसं असते माहिती का. माणसाने प्रयत्न केल्याशिवाय कुठलीच गोष्ट शक्य होत नाही. प्रयत्न करायचं. आता हे आपल्या ध्यानीमध्ये करू आपण करू शकतो. फक्त म्हटलं जरा यूट्यूबला आपण सर्च करून काय कसली भारी दिसते मूर्ती. आता गायातलं पण कमी करून टाकले सगळं. गवाळ लई चांगला आहे. बावर नाही का बघ मूर्ती वाटल्या बावर नाही बघ मूर्ती तरी ताकद आहे मी केलेली. कोणाला जर मूर्ती हवी असली माझ्या हातची म्हणजे माझ्या हातची मूर्ती घातली का नाही हिंदी केसरीच नंदी होणार. तर मूर्तीची किंमत आहे 1.5 लाख रुपये. हिंदी केसरी नंदी करायला असलं तर त्या पद्धतीनं बघा कोणाला मूर्ती पाहिजे का. तर मंत्रच तसा टाकलाय मी ह्या मूर्ती. सरकार आता काय केलं पाहिजे माझ्या पागाला पाहिजे काडपिटीने पाहूया ती बस झाले एवढ्या काय. तसं दाव आपलं लय मोठं झाले. दाव का आपण तिथे एवढ्या गाठी बाद झालं. इथं काय करू हे एवढं कापू का हा एवढं असू दे शिल्लक मागं पुढं जर कमी जास्त करायचं वाढवाय म्हणत कापू का लागली. तर ह्या साहेबांनी पण मुरकी टाकली आणि मुरकी टाकल्यापासून बाबांना मानाशी खाली गाठलेलं लय दमवलं लय मुरकी टाकताना. नवीनच वाटायला लागली काय ब्रह्मा. काय गाठले म्हणतात आईला मूर्ती सरकारमुळे दिली केली मूर्ती मी. आता हा वळी पाहिजे परत आणि सोडून आई धाडके द्यायला लागले पट 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 पट.
वाटते नवीनच. चला इकडं बघा, इकडं बघा करंट. हो जाय. तर रायबा शेटला भरला आता गाडीत आणि आता रायफल शेटला घेऊन निघालोय. रायबाला 2 फेर, रायफलला 1 फेर आहे, कारण की दोघांची पण मैदानं करायची आहेत. मग रायफल शेट बघा कसा पळतोय. रायफल पळाला कारण की फुटला जो पायरा आहे त्याने म्हटली तर बैलावर 1 फेरा टाका आणि व्हिडिओ पाठवा. मग आता बघा रायफल शेट कसं पळते, त्याच्यावर आपण तो पायरा करूया बोललेत. ओके म्हटलं डन. आणि रायबा शेटचं काय आज 2 फेरं टाकणार बिना म्हणजे नथनी बिन काय बरं म्हणतात आपण, नथण्या ना, बिन नथनी घालता. कारण मैदानात त्यानं 2 वेळा गंडवले आपल्याला आणि ह्यावेळेस फेऱ्याला काय केलं, नथनी पण टाकली नाही आणि इसनेल दावं लावलं. त्यामुळे गडी साळा पळाला. आज पण तसंच ट्राय करायचं आहे. चलो रायफल ओ रायफल. रायफल चुकीचा आधी घेतला बरं का, लागला असतं पायाला त्याच्या. होय, तर रायफल शेटला घेतला आणि रायफल सरकार आधी हातानं कसं करत होतं पहिल्यांदा. त्यानं आज एवढी मस्ती केल्या. लय गाड्या बदल पडला, लय म्हणजे इतका फरक पडला आहे. अंगाला हात लावून गेला आणि आता दोघांनी आम्ही धरून आणला आहे. बघा आता कसं करतोय साहेब मैदानात. मैदानात म्हणतोय फेऱ्याला आपण मैदानात ॲग्रेसिव्ह झाला रायफल शेट. तर मी आणि सरकार आम्ही दोघंच आहे आणि त्यांचा छकडा मोडला आहे नव्हता कालच्या मैदानात. म्हणजे छकडा घेऊन या खेळा रे. छकडा भरतो. सरकार काय मग कसं वाटतंय, दोघं निघालोय आणि 2 आपलं नंदी घेऊन. तर ही आत्ताचं प्रयत्न चालू आहे आपलं पायऱ्यासाठी, रायफलच्या पायऱ्यासाठी. आणि रायफलचं काय आता 15 दिवसात मला ते दात लावला नाही, हलवायला लागलाय दात. हो, त्यामुळे रायफाचा विषय जसा रायफा जन्माला आल्यापासून मी म्हणतोय. दुसरा झाल्यानंतर त्याचं तुम्हाला बघायला गावला दुसरं वेटन वाईट करायला जरा प्रत्येक महिनाभर अजून जायचं त्याला. म्हणजे ह्यो सीझन नाहीच गावत बहुतेक. आता पावसाळा चालू आहे ना, आता संपला की मग माझा मी माझ्या पद्धतीने त्याला घडवणार आहे. कसा व्यायाम घ्यायचा, काय व्यायाम द्यायचा ते माझं मी ठरवून ठेवले आधीच. प्रयत्न करणार का करणार आहे बाबा आणि पळवणार, त्यात काही विषयच नाही. सगळेजण सगळेजण म्हणते ते दात लावणे खरं मी 1.5-2 महिने झालो म्हणतो ह्याला दात लावला पाहिजे, दात लावला पाहिजे. आणि रायफलचा काय विषय हारडा झालाय पाकेच. आता गाडीवर वारताना बघितलं 2 डाव्या पण गडी ऐकणार का बघा हा या तावात पळतोय का काय करतोय. आणि झाले आता पहिला आम्ही जवळजवळ आसपास मैदानात फेऱ्याला वगैरे जायला असलो की 7-8-10 जण असायचे. तर प्रत्येकाला काम चालू आहे की प्रत्येक आपापल्या जीवनात बिझी आहे. ही आपल्याला सरकारचा मोलाची साथ मिळाली सरकारची आपल्याला. माझा मेन सरकार निघाले तरी पण 1-2 कार्यकर्ते म्हणते ते येतो 10 मिनिटात. बघा जर आले तर ठीक, नाही तर गेलं पाहिजे. कारण की तिथं पैरकऱ्यांचा फोन यायला लागला या म्हणून. आणि नंतर कुठलाही मी अजून बघितलेलं पण नाही फेरा टाकायला. आता तिथे गेल्यावर तुमच्याबरोबर शेअर करतो. चलो, तर आमचा झालेला आहे फेरा काढून. चला निघाला. केव्हापासून व्हिडिओ बघता रायबाच? लावल्यापासून ती मी बघतो, खरंच बघितली. आणि तिथनं जाता येता मी पासून जातो सासूर आज तिकडे, तेव्हा तिथनं बघतो मी बाहेर त्याला. तर दादा म्हणते ते रायबा आलाय माहित असतं तर बघायला असतो फेर. मला माहितच नाही. आता इथंच आहे मी रोज, त्याच्या फाटी आहे की नाही या पलीकडे वस्ती आहे. तर मी म्हटलं उतारलो खाली कारण की मला ह्या घ्यायच्या चिंचा. बघा या विलायती चिंचा ना का इलायची हो काही असल्या भारी लागते ना माहिती आहे का. विशेष हा लोक कुठं आहे? हा आणतो की. चला पहिलं लोय खात होतो म्हणजे आमच्या इथे येत नाही ह्या चिंचा, नदीकडेला असते त्या. विशेष हार्ड. भरपूर चिंच आहे द्या.
काढायचं कसं काटायचं त्याला ही पाहिजे कुळूक पाहिजे कुळूक. सरकार लागली छकडा बांधायला तेवढं म्हणलं सरकार सकट मी चिंचा काढतो. हे बघू शकताय आत्ताशी एवढ्या काढलेत. आणि तो पलीड नदी आहे. नदी इकडं आहे ना पलीड. काय म्हणतात पाण्याला काय म्हणतात? हे काही नाही काही दिसते काही दिसते पुढं. हां चिंचा काय लागलं. तर सुशांत दादा आता चिंचा काढा निघाले. इमली म्हणतात इमली. इमली इमली हा इलायची. हो लाल काढा की लाल. इकडे शेंड्याला शेंड्याला इथं इथं पुढं हा. पडशिला तुम्ही सावकाश धरा आधी. तुम्ही चांगलं व्यवस्थित वरावा. करते काय तर ह्या चिंचा घ्यायला लागलोय घरात मुलीच मी. आवडते त्यासनी. हे म्हणणार कसले आहे त्या काय आहे म्हणणार. इकडं पलीकडं पण आहेत बघा मोठे आहेत. इकडं इकडं तेव्हा काय इथं तुरट लागते ते हा. बस घ्या घ्या ना त्या सगळ्यात. आता कशाला ठेवताय त्या. त्याने नाही खाल्ल्या आपण खाऊ ना. आपल्याला तर लय आवडते त्या. रानमेव्यात असते त्या. आपल्यात आहे लागले. आपल्याकडे नाही कुठे गावत. हे डोंगराच्या भागालाच येतंय. नदीकडेला आता इथं डोंगर किती लांब राहिलाय. नदीकडे डोंगराकडून नदी गेलेली असा विषय आहे. हा पडशीला शिस्तीत सरकार. तर आता फेरा टाकून झालाय. इलायची चिंचा घेतली आहेत मस्तपैकी. तर आता सरकारनं मी निघालोय घरी. तर दुसरे काम निघालोय. आम्हाला जायचं कराडला. डॉक्टर साहेबांनी बोलवलं तिथं एक काम आहे महत्वाचं. कराडला त्यांनी बोलवलं 3:30 वाजता 3:30 ते 4 वाजता. आता वैरण नाही. आज आम्हाला गोट्या वैरण नाही काढायला. आता ते वैरण काढायचे असं त्या उन्हाची. चला म्हटलं काय होईल तुम्ही काढ वैरण. आणि दुसरा एक विषय काय झाला. आज आपलं रायफल सेट पळायला चांगलं. तर पळाल्यावर मी म्हटलं चला दुसरा आणि फेरा काढायचा रायफलला. तर आमचे सरकार म्हटले नाही 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 आपण काय दुसरा फेरा काढून देणार नाही. का हो सरकार. अहो वासरू आपलं अजून 1 वर्षाचं नाही. वासरू बारका आहे आपलं अजून. होय आत्ता 9 महिन्याचं वासरू आहे आपलं. वासरा दुसरा फेरा काढला असता तर 900 फूट पळाले वासरू बैला बरोबर. 1000 फुटाचा ओपनचा पल्ला असतोय. आपण 900 फुटाचा 1 फेरा काढला त्याचा आणि बराळ्याच्या रानात काढलाय. ते काय झाला विषय. मी म्हटलं डायरेक्ट अजून एक फेरा काढायचा दुसरा आणि परत डायरेक्ट मैदानात काढायचा. परत आता 7-8 दिवसात गॅप पडतोय ना 10 दिवसाचा. असं होतं माझ्या डोक्यात. तर म्हटलं नाही एकदा गोड्यावर फेरा टाकला माहिती आहे का. रायफल आता झाली त्याला बसवून ठेवला परत 10 दिवस. हे देण्यात आला. म्हटलं राहुल मैदान कॅन्सल. आणि रायफल एका मैदानात जाणार आहेत. ते एका मैदान कधी आहे कवाय ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करून. कवाय कधी आहे लवकरच जाते ते. म्हणून दोघांनी आज फेऱ्यात घेऊन आलेलो. रायफल सेट पण चांगलं पळालं बरं का आज फेऱ्याला. आणि नेहमीप्रमाणे म्हणजे तिथं ते म्हटले ते जात काय आदतमध्ये पळतच नाही असते. ती जात असते ती एवढी दात लावली हो बघ्या. लावलंच दात बहुतेक किंवा 15 दिवसात असं वाटतंय बरं का. तरी पण आता आजच्या फेऱ्याला तर चांगला पळाला. म्हणजे मनसोक्त पळाला आज. रायफलचा काय बोलायचा विषयच नाही. कोणाबरोबर पण गाळा देणार. जास्त स्पीडचा बैल गाठला तर गाळा देणारच. तिकडं तिकडं असं वायबल जरा किळो बिळो पडत नाही काय नाही. म्हणून तर त्याचं मैदान चालू करा. म्हणजे बाकीचे कसे आपण वासरांचं लाड घेतोय
असं लाड करणार का मी शक्यतो करायचं बंदच केली आता. वेळच्या वेळी फेरा, वेळच्या वेळी व्यायाम, वेळच्या वेळी पटकं सगळं वेळच्या वेळी चालू आहे. आणि खरं सांगतो रायफलचं स्पीड बघून जरा कुठं तरी आशा वाढली त्या गरीब लागे आपल्या गाठ काढायला आल्या बघ्या काय लय मोठ्या आशा नाही आपल्या. आणि मुळात विषय काय माहिती आहे का, पहिलं लागलो बघायला मी रायफलला रायबाला काय विषय एवढा मी घेतलेला नाही, हार्ड घेतलेला म्हणजे काय पहिल्यापासून माहित आहे तो जात लावलं काय करायचं माझं मी वैयक्तिक करतो खेळ तिथं. रायफलचं आता मी पहिलं करायला लागलोय, मग ते चांगलं करायचं तर चांगलं पहिलं म्हणजे चांगलं पैसे द्यायला लागते, त्याशिवाय उजेडात पण येत नाही. ते काय सगळ्यांनी माहिती नाही. आता कसं करायचं काय करायचं माहिती ते तर केला पाहिजे. प्रत्येक मैदानाला 15-20 हजार रुपये घालवायला काय आम्ही काय हे नाही टिंब कारण की चला तरी पण प्रयत्न करतो चांगलं पहिलं करायचं, झालं चांगलं तर पळवायचं. आणि 1-2 मैदान केल्याशिवाय पण आपल्याला कळणार नाही की रायफल शेट कसं पडते ते. कारण गाडीत गाडी असली की स्पीडमध्ये पण फरक पडतो. असं उघड्या स्पीडमध्ये जे असते त्याच्यापेक्षा गाडीत गाडी असल्यावर स्पीड अजून जरा वाटतो जास्त. आणि रायफल शेटचं आपल्या पहिलंच मैदान असणार आहे. जसं की भात्राचं पहिलं मैदान होतं, पहिल्या मैदानात मात्र गोळी गद धोका देऊन गोळी घरी गेला 4थ्या दिवशी. तर आता कोण म्हणजे जाऊ शकत नाही कारण सगळी आपली जायची हक्काची. सरकार इकडे जाऊ दे का इकडे जाऊ. आता निघालो बघा आता घरी. आता बरोबर हे पूल क्रॉस केलेला आहे. आता एवढीवाडी काही कुठला बघितलं आता हे दंड भागावर जाणार आपण, नंतर येवलेवाडी. दंडबाग आता एवढीवाडीतनं आपल्याला मग शेणी नगरी, शेणी सिटी, मेगा सिटी. चला सरकार वैर काय झालं, गाडी तिकडे कुठे गेली. बरं आहे बोलतो एकदम होते खाली. आणि लई दिवसातनं मी व्हिडिओ करायला लागलो असा फेऱ्याचा. नाही दुसऱ्या कोणाला तर देतो करा काय कारण खाली मी असतो. त्यावेळेस मला म्हटले तू मी करा खालनं व्हिडिओ. म्हणलं ओके. केवढा रायबा दिसते बघा, सोन्या आणि रायबा. हो बस झालं. सरकार मागे खाली हा छकडा घेतला पाहिजे. चल 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 ये रायफल या. नतले आवडू नको. घेऊन जा. गावातच होता काय ते.
जोडीदार माझा एकदम खास.